आज आपण या ठिकाणी पाहणार आहेत अल्कोहोल, फिनॉल आणि इथर्स या चॅप्टर्स मधील थर्ड पॉइंट, तो म्हणजे प्रिपरेशन्स ऑफ अल्कोहोल। लास्ट मध्ये आपण प्रिपरेशन्स ऑफ अल्कोहोलचे 2 पॉइंट्स या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत। आज आपण थर्ड पॉइंट पाहणार आहे, तो म्हणजे प्रिपरेशन्स ऑफ अल्कोहोल फ्रॉम कार्बोनिल कंपाउंड्स। आता कार्बोनिल कंपाउंड्स म्हणजे नेमकं काय असतं, तर कार्बोनिल कंपाउंड्स म्हणजे कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड। मग कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड कोणत्या मॉलिक्युल्स मध्ये प्रेझेंट असतो, तर या ठिकाणी तो अल्डेहाइड मध्ये प्रेझेंट असतो, कीटोन मध्ये प्रेझेंट असतो, कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये प्रेझेंट असतो, कार्बोक्सिलिक ऍसिडच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये प्रेझेंट असतो, म्हणजे ईस्टर मध्ये प्रेझेंट असतो, ऍसिड हॅलाइड मध्ये प्रेझेंट असतो, एक्सेट्रा एक्सेट्रा। मग या सर्व मॉलिक्युलचं आपण जर रिडक्शन केलं तर आपल्याला अल्कोहोलचा मॉलिक्युल्स या ठिकाणी बनवता येतो। मग या सर्वांचं रिडक्शन करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे रिएजंट्स या ठिकाणी यूज करायचे आणि या सर्व मॉलिक्युलचं रिडक्शन करायचं आणि याच्यापासून आपल्याला अल्कोहोलचा मॉलिक्युल्स बनवायचा। तर पाहू या ठिकाणी आपण आजच्या पॉइंटचं केलं। या ठिकाणी काय असेल तर प्रिपरेशन, इकडे लक्ष द्या, प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम कार्बोनिल कंपाउंड। कार्बोनिल कंपाउंडचं प्रिपरेशन करा, कार्बोनिल कंपाउंड पासून अल्डेहाइडच्या मॉलिक्युलचं प्रिपरेशन करायचं, सॉरी अल्कोहोलच्या मॉलिक्युलचं प्रिपरेशन करायचं। पण कार्बोनिल कंपाउंड कशामध्ये आहे, तर इथे लक्ष द्या, या ठिकाणी अल्डेहाइड, कीटोन and carboxylic acid। कार्बोक्सिलिक ऍसिड, तर इकडे लक्ष द्या, कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी कार्बोनिल कंपाउंड्स पाहायला भेटतो। या तिन्ही मॉलिक्युलचे स्ट्रक्चर्स काय असतील, तर या ठिकाणी आपण अल्डेहाइड म्हणतात, तो अल्डेहाइडचा फंक्शनल ग्रुप असतो सी डबल बॉन्ड ओ आणि एच, या ठिकाणी डॅश, हा अल्डेहाइडचा फंक्शनल ग्रुप असतो। या ठिकाणी आपण आर ग्रुप जोडला की तयार झाला अल्डेहाइड, आणि या अल्डेहाइड मध्ये कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड प्रेझेंट आहे, म्हणजे कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे। या ठिकाणी याला कीटोन आहे, कीटोन मध्ये सुद्धा कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे, म्हणजे या ठिकाणी कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड। पण कीटोन मध्ये मात्र या कार्बनला दोन्ही साइडनं आर ग्रुप अटॅच असतात, म्हणजे अल्किल ग्रुप अटॅच असतात, त्याला कीटोन म्हणतात। कीटोनचा फंक्शनल ग्रुप काय असतो, सी डबल बॉन्ड ओ, या ठिकाणी डॅश, या ठिकाणी डॅश। समोर गेला कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, मग कार्बोक्सिलिक ऍसिडचा फंक्शनल ग्रुप काय आहे, इकडे लक्ष द्या, तर या ठिकाणी डॅश, सी डबल बॉन्ड ओ, या ठिकाणी ओ एच, हा ऍसिडचा फंक्शनल ग्रुप आहे। त्याला जर आपण या साईडला आर ग्रुप जोडला तर हा झाला कार्बोक्सिलिक ऍसिड। या तिन्ही मॉलिक्युल्स मध्ये आपल्याला कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड हा प्रेझेंट आहे, म्हणजे कार्बोनिल कंपाउंड्स प्रेझेंट आहे, म्हणून आपण या तिन्ही मॉलिक्युलचं रिडक्शन करणार आणि आपण अल्कोहोलचा मॉलिक्युल्स या ठिकाणी फॉर्म करणार। लक्षामध्ये, तर पाहू अल्कोहोलच्या मॉलिक्युलला रिड्यूस करण्यासाठी याचं आपल्याला काय करायचंय, रिडक्शन करायचं। काय करायचं याचं आपल्याला, रिडक्शन। या ठिकाणी याचं आपल्याला रिडक्शन करायचं आणि फॉर्म करायचं आहे अल्कोहोलचा मॉलिक्युल्स। तर पाहू या ठिकाणी अल्कोहोलचा मॉलिक्युल्स कोणत्या रिड्युसिंग रिएजंट्स थ्रू या ठिकाणी बनवायचा, तर आपल्याला वेगवेगळ्या टाइपचे रिड्युसिंग रिएजंट्स दिलेले असतात। काही आपल्याला मेटल थ्रू रिडक्शन करायचं असतं, काही वेळेस आपल्याला पॉवरफुल रिड्युसिंग रिएजंट्स दिले असतात। आता सपोज आपण या ठिकाणी सुरुवातीला मेटॅलिक म्हणजे मेटलच्या थ्रू रिडक्शन करून पाहू या ठिकाणी कार्बोनिल कंपाउंड। तर सुरुवातीला पाहू आपण अल्डेहाइड
आणि कीटोनच्या मॉलिक्यूलचं रिडक्शन. इकडे लक्ष द्या मग. या ठिकाणी असेल एच सी डबल बॉन्ड ओ, या ठिकाणी एच. हा कोणता मॉलिक्यूल्स आहे? अल्डिहाइड. कारण अल्डिहाइडचा फंक्शनल ग्रुप सी डबल बॉन्ड ओ एच. याही साईडला मी एच जोडला म्हणजे याचं नाव तयार झालं फॉर्माल्डिहाइड. फॉर्माल्डिहाइड हे कॉमन नेम तयार झालं. आणि आययुपीएसी नेम काय आहे? एक कार्बन आहे म्हणजे मिथ, सिंगल बॉन्ड आहे म्हणजे एन, आणि अल्डिहाइडचा जो सफिक्स असतो तो असतो एल, म्हणजे एंडिंगला जोडलं एल, म्हणजे याचं नाव तयार झालं मिथानॉल. याच्यावरती जर आपण हायड्रोजनची ऍडिशन केली, H2 गॅस, हायड्रोजनची जर ऍडिशन केली इन प्रेझेन्स ऑफ, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? इन प्रेझेन्स ऑफ निकेल घेतलेला असेल किंवा पॅलाडियम घेतलेला असेल किंवा प्लॅटिनियम घेतलेला असेल. निकेल, पॅलाडियम किंवा प्लॅटिनियम हे मेटल आहे. या मेटलच्या प्रेझेन्स मध्ये आपण H2 गॅसची ऍडिशन करताय कशावरती? या कार्बोनिल कंपाऊंड्स वरती. आणि त्याच्या थ्रू आपल्याला या ठिकाणी रिडक्शन करायचं इन 413 केल्विन टेम्परेचर किंवा 200 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. त्यावेळेस फॉर्म काय झाला असेल इकडे लक्ष द्या. मी या ठिकाणी सांगतो निकेल, पॅलाडियम, प्लॅटिनियम. त्याला लक्षात कसं ठेवायचं? निकिता पळडी पातेल्या. याच्या थ्रू आपल्याला या ठिकाणी रिडक्शन करायचं कोणाचं? कार्बोनिल कंपाऊंड. आणि फॉर्म काय होतं ते पहा. इकडे लक्ष द्या. या ठिकाणी 2 हायड्रोजन आहेत. हे 2 हायड्रोजन या कार्बोनिल कंपाऊंडला ऍड करायचे. म्हणजे याच्यामधील एक हायड्रोजन आपण या कार्बनला जोडतात आणि एक हायड्रोजन या ऑक्सिजनला जोडतात आणि कार्बन ऑक्सिजन मधला डबल बॉन्ड ब्रेक करतात. इकडे लक्ष द्या. या ठिकाणी हा हायड्रोजन ऍज इट इज हायड्रोजन, हा कार्बन, या ठिकाणी हायड्रोजन, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड होता तो तयार झाला सिंगल बॉन्ड. या कार्बनला जोडा एक हायड्रोजन आणि या ऑक्सिजनला जोडा एक हायड्रोजन. 2 हायड्रोजन होते, 2 ठिकाणी जोडून टाकले, तयार झाला या ठिकाणचा मॉलिक्यूल. याला मी आणखी थोडा व्यवस्थित ड्रॉ करतो. या ठिकाणी याला आपण असं लिहू शकता CH3 हा OEH, एक कार्बन 3 हायड्रोजन आणि OH, एक कार्बन 3 हायड्रोजन OH. हा जो तयार झाला तो याचं नाव काय आहे? त्याला आपण मिथेनॉल म्हणतात. या ठिकाणी METH, मिथ सिंगल बॉन्ड आहे म्हणजे AN, आणि अल्कोहोल आहे. अल्कोहोलचा सफिक्स काय असेल? सेकंडरी सफिक्स, तर या ठिकाणी OL, म्हणजे या ठिकाणी मिथेनॉल तयार झाला. हा जो मिथेनॉल आहे तो कोणता अल्कोहोल आहे? प्रायमरी आहे, सेकंडरी आहे का टर्शियरी आहे? तर या ठिकाणी तो पाहायला भेटतो प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल लक्षामध्ये. म्हणजे आपण मेटल थ्रो या ठिकाणी रिडक्शन करताय कोणाचा? कार्बोनिल कंपाऊंड. लक्षामध्ये कार्बोनिल कंपाऊंड. तर सेकंड एक्झाम्पल असतो. सपोज या ठिकाणी घेतलेला असेल CH3 C डबल बॉन्ड O, या ठिकाणी H. याचं काय नाव असेल? त्याला आपण ऍसिटाल्डिहाइड म्हणतात. ऍसिटाल्डिहाइड. किंवा याचा आययुपीएसी ने जर चेक केलं तर या ठिकाणी 2 कार्बन आहेत. 2 कार्बनला E, सिंगल बॉन्ड आहे AN, आणि कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड आहे. हा अल्डिहाइडचा फंक्शनल ग्रुप आहे म्हणून अल्डिहाइडचं सफिक्स काय असतं? AL, या ठिकाणी AN, म्हणजे इथेनॉल तयार झालं. हे आपल्याला आययुपीएसी. त्याच्यावरती आपण ऍडिशन केले असेल हायड्रोजन गॅस CH2 इन प्रेझेन्स, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? निकेलची ऍडिशन करतात किंवा या ठिकाणी आपण पॅलाडियमची ऍडिशन करतात किंवा या ठिकाणी आपण प्लॅटिनियमची ऍडिशन करतात इन 413 केल्विन टेम्परेचर किंवा 200 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. तो फॉर्म तयार काय झाला असेल मग? या ठिकाणी कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड आहे, 2 हायड्रोजन आहेत. एक हायड्रोजन कार्बनला जोडतात, एक हायड्रोजन ऑक्सिजनला जोडतात, बाकी नो चेंज. या ठिकाणी हा एक जो आपण कॅटॅलिस्ट या ठिकाणी जो मेटल वापरताय याचा रोल रिएक्शन्स मध्ये आपण कॅटॅलिस्ट म्हणून करताय. मग कॅटॅलिस्ट म्हणजे काय असतं? इन्क्रीजिंग द रेट ऑफ रिएक्शन बट डज नॉट पार्टिसिपेट इन द रिएक्शन. तो फक्त रिएक्शनचा रेट वाढवण्याचं काम करतो, रिएक्शन्स मध्ये पार्टिसिपेट होत नाही. म्हणजे
हा कॅटलिस्ट या हायड्रोजनला या ठिकाणी कार्बोनिल ग्रुपवरती ऍड करतो, म्हणजे या कार्बोनिल कंपाऊंडचं रिडक्शन होतं. मग रिडक्शन म्हणजे सुद्धा आपल्याला माहिती आहे. काय आहे रिडक्शनची डेफिनेशन? ऍडिशन ऑफ हायड्रोजन ऍटम रिप्लेसमेंट बाय ऑक्सिजन ऍटम आर कॉल्ड रिडक्शन. हायड्रोजनची ऍडिशन झाली की रिडक्शन झालं. या ठिकाणी हायड्रोजन आपण ऍड करताय म्हणजे काय झालं? रिडक्शन झालं. मग या ठिकाणी काय काय झालं असेल? CH3 हा कार्बन, एक हायड्रोजन ऍड आहे आणि एक हायड्रोजन आपण ऍड केला. या ठिकाणी H, या ठिकाणी H, ऑक्सिजन सोबत एक हायड्रोजन जोडला, तयार झाला CH3 CH2OH. त्याला व्यवस्थित ड्रॉ केलं तर तयार झाला CH3 CH2OH. म्हणजे याचं नाव तयार झालं इथेनॉल. ETH, दोन कार्बन आहे म्हणून E, सिंगल बॉन्ड आहे म्हणून AN आणि अल्कोहॉलचा सेकंडरी सफिक्स OL म्हणजे इथेनॉल. हा कोणता अल्कोहोल आहे? प्रायमरी अल्कोहोल. कोणता? या ठिकाणी हा प्रायमरी अल्कोहोल आहे. हा सुद्धा 1 डिग्री अल्कोहोलच या ठिकाणी पाहायला भेटतो. आपण कीटोनचा जरी मॉलिक्यूल्स घेतला तरी सुद्धा या ठिकाणी आपल्याला कार्बोनिल कंपाऊंडचं रिडक्शन करता येतं. म्हणजे सपोज या ठिकाणी आपण जर गृहीत धरला, व्यवस्थित लक्ष द्या. आता आपण पर्टिक्युलर जर फक्त निकेल वापरण्याचं जर ठरवलं तर त्या ठिकाणी एक रिएजंट असतो, त्याचं नाव असतं रॅनी निकेल. कोणता? राणी. राणी निकेल. राणी नाही, रॅनी निकेल. इकडे लक्ष द्या. या ठिकाणी आपण ग्रुप या ठिकाणी मॉलिक्यूल्स वापरला असेल, अल्डिहाइड असेल किंवा कीटोन असेल. सपोज या ठिकाणी मी सेम मॉलिक्यूल घेतला अल्डिहाइडचा, कोणताही अल्डिहाइड असेल. या ठिकाणी घेतला मी CH3, सेम रिएजंट्स आहे, CH3 C डबल बॉन्ड O, या ठिकाणी से H, that is called for या ठिकाणी acetaldehyde. याच्यावरती हायड्रोजनची ऍडिशन्स केली म्हणजे Hp गॅसची ऍडिशन्स केली. इन प्रेझेन्स ऑफ, व्यवस्थित लक्ष द्या, इन प्रेझेन्स ऑफ कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? निकेलच्या प्रेझेन्स मध्ये आपण ऍडिशन्स करताय. पण नुसता निकेल नाही वापरायचा तर त्याला आपण रॅनी निकेल म्हणायचं. रॅनी निकेल आहे कॅटलिस्ट आहे. इन या ठिकाणी टेम्परेचर किती वापरावं लागेल? किती टेम्परेचर्स मध्ये ही रिएक्शन होईल? तर या ठिकाणी 413 केल्विन टेम्परेचर्स मध्ये ही रिएक्शन्स फॉर्म झालेली पाहायला मिळतात. तर या ठिकाणी प्रोडक्ट काय तयार झाला असेल? व्यवस्थित लक्ष द्या. सेम प्रोडक्ट, दोन हायड्रोजन दोन ठिकाणी जोडायचे. एक हायड्रोजन कार्बनला, दुसरा हायड्रोजन ऑक्सिजनला. कार्बन आणि ऑक्सिजन मधला डबल बॉन्ड ब्रेक करायचा म्हणजे CH3 कार्बन हायड्रोजन हायड्रोजन या ठिकाणी OH. त्याला आपण असं लिहू शकतात CH3 CH2OH म्हणजे इथ, सिंगल बॉन्ड AN आणि या ठिकाणी सफिक्स OL म्हणजे या ठिकाणी OH ला OL. इथेनॉल हा सुद्धा तयार झाला प्रायमरी अल्कोहोल. लक्षात घ्या. आता बघा आपण कीटोनच्या मॉलिक्यूलचं रिडक्शन. कीटोन मध्ये काय असेल इकडे लक्ष द्या. सिंपल जर स्ट्रक्चर्स काढलं तर या ठिकाणी आहे RC डबल बॉन्ड O, या ठिकाणी R, दॅट इज कॉल्ड कीटोन. तर आपण ऍसिडोन असं सुद्धा म्हणतात. ना कीटोनला ऍसिटोन असं सुद्धा म्हणतात. कीटोन त्याच्यावरती आपण हायड्रोजन गॅसची ऍडिशन्स केली इन प्रेझेन्स ऑफ कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? रॅनी निकेल. रॅनी निकेल इन 413 केल्विन टेम्परेचर. हा एक कॅटलिस्ट आहे. या ठिकाणी काय होतं? दोन हायड्रोजन आहे, हे दोन हायड्रोजन कार्बन आणि ऑक्सिजनला ऍड होतील म्हणजे कार्बन ग्रुपला ऍड होतील म्हणजे रिडक्शन होईल. म्हणजे तयार झाला असेल RCHROH, that is called अल्कोहोल. अल्कोहोल हा कोणता अल्कोहोल फॉर्म झाला? या कार्बनला दोन R ग्रुप अटॅच आहेत म्हणजे दोन अल्किल ग्रुप अटॅच आहेत डायरेक्टली म्हणजे हा तयार झाला सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल. याच R च्या ठिकाणी मी या ठिकाणी CH3 चा मॉलिक्यूल्स या ठिकाणी ड्रॉ करतो. व्यवस्थित लक्ष द्या. CH3 सपोज या ठिकाणी मी CH3 C डबल बॉन्ड O CH3 घेतला तर याला आपण ऍसिटोन असं सुद्धा म्हणतात किंवा कीटोन म्हणतात. या ठिकाणी ऍसिटोन.
दोन्ही नावं एकच आहेत ना, कन्फ्युज व्हायचं नाही. ऍसिटोन त्याचा आययुपीएसी नेम काय असेल? आपल्याला आययुपीएसी नेम सुद्धा माहित असणं आवश्यक असतं. इकडे लक्ष द्या मग. CH3 C डबल बॉन्ड O CH3 ऍसिटोन त्याचा आययुपीएसी नेम आहे. टोटल 3 कार्बन म्हणजे प्रो, सिंगल बॉन्ड AN, आणि हा जो कीटोन आहे ना, या कीटोनचा जे सेकंडरी सफिक्स असतो तो असतो ONE. अल्डिहाइडचा सेकंडरी सफिक्स असतो AL, आणि ऍसिडचा सेकंडरी सफिक्स असतो ऑइक ऍसिड. लक्षात. मग या ठिकाणी ONE म्हणजे कीटोन आहे, मग या ठिकाणी ONE म्हणजे याचं नाव तयार झालं प्रोपेन 1 ONE. याच्यावरती जर आपण हायड्रोजन गॅसची ऍडिशन्स केली इन प्रेझेन्स ऑफ रॅनी निकेल at 430 केल्विन टेम्परेचर, तर काय तयार झालं असेल? सेम प्रोसेस. 2 हायड्रोजन, 1 हायड्रोजन या कार्बनला, 1 हायड्रोजन ऑक्सिजनला, तयार काय झालं असेल? या ठिकाणी CH3 कार्बन, कार्बनला हायड्रोजन जोडला, या ठिकाणी CH3, या ठिकाणी OH, डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्ड मध्ये, तयार काय झालं? अल्कोहोल. काय नाव तयार झालं याचं? टोटल 3 कार्बन म्हणजे प्रो, सिंगल बॉन्ड AN, 2 नंबरच्या कार्बनला OH ग्रुप आहे, 2 नंबरला OH म्हणजे OL, तयार झाला प्रोपेन 2OL. हा कोणता अल्कोहोल आहे? प्रायमरी आहे, सेकंडरी का टर्शियरी? तर हा आहे सेकंडरी अल्कोहोल. व्यवस्थित लक्ष द्या, सेम आहे. या ठिकाणी सेकंडरी अल्कोहोल 2 डिग्री अल्कोहोलचा मॉलिक्यूल्स तयार झाले. म्हणजे आपण अल्डिहाइडचं रिडक्शन केलं की प्रायमरी अल्कोहोल भेटला, आणि कीटोनचं रिडक्शन केलं की सेकंडरी अल्कोहोल भेटला. म्हणजे या मेथड मध्ये आपल्याला टर्शरी अल्कोहोल फॉर्म करता येत नाही, भेटत नाही. म्हणून असं सांगता येईल इन दिस मेथड टर्शरी अल्कोहोल्स आर डज नॉट फॉर्म. या मेथड मध्ये आपल्याला टर्शरी अल्कोहोल्स भेटत नाही, भेटतच नाही असं नाही, या मेथड मध्ये भेटत नाही, दुसऱ्या मेथड मध्ये भेटते. पण या मेथड मध्ये आपल्याला टर्शरी अल्कोहोलचा मॉलिक्यूल्स फॉर्म होत नाही, फक्त प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलचा मॉलिक्यूल्स या ठिकाणी फॉर्म होतो. आता हे झालं आपल्याला मेटॅलिक रिडक्शन. मेटॅलिक रिडक्शन म्हणजे मेटलच्या प्रेझेन्स मध्ये केलेलं रिडक्शन. यालाच अल्टरनेटिव्ह मध्ये दुसरा एक मेटल आपण या ठिकाणी वापरू शकता, तो म्हणजे या ठिकाणी नेसंट हायड्रोजन म्हणजे नास्का हायड्रोजन. कोणता? नास्का हायड्रोजन. तर आपण नेसंट हायड्रोजन म्हणतात. सोडियम अमलगम NaHG इन प्रेझेन्स ऑफ वॉटर, यांच्या प्रेझेन्स मध्ये आपण कार्बोनिल ग्रुपचं रिडक्शन करू शकतो. तर इकडे लक्ष द्या, या ठिकाणी आपण त्याला अल्टरनेटिव्ह मध्ये म्हणतो मी. या ठिकाणी आपण अल्डिहाइडचा मॉलिक्यूल्स घेताल किंवा कीटोन घेतलेला असेल, याची हिस्ट्री आपल्याला नंतर या ठिकाणी पाहिजे, सध्या नाही. सध्या आपण फक्त अल्डिहाइड आणि कीटोन हे दोनच मॉलिक्यूल सध्या या ठिकाणी डिस्कस करताय. या ठिकाणी घेतलेला असेल अल्डिहाइड, इकडे लक्ष द्या, RC डबल बॉन्ड OH हा आहे अल्डिहाइड. या अल्डिहाइडच्या मॉलिक्यूल्स वरती हायड्रोजनची ऍडिशन करायची. हायड्रोजन आपण या ठिकाणी याही फॉर्म मध्ये दाखवू शकता ना, 2 टाइम H म्हणजेच H2. दोन्हीचं मिनिंग सेम आहे, 2 टाइम H किंवा H2. या ठिकाणी हायड्रोजनची ऍडिशन करायची इन प्रेझेन्स, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करायची? सोडियम अमलगम NaHG, दॅट इज कॉल्ड नेसंट रिएजंट. कोणता? नेसंट रिएजंट. या ठिकाणी इन वॉटर, वॉटरच्या प्रेझेन्स मध्ये त्या ठिकाणी नेसंट रिएजंट. हा कोणता रिएजंट आहे? नेसंट रिएजंट. या ठिकाणी सोडियम अमलगम इन प्रेझेन्स ऑफ H2 त्याला नेसंट रिएजंट्स असं म्हणतात. त्या ठिकाणी नेसंट रिएजंटची ऍडिशन करायची, फॉर्म काय झाला असेल? फॉर्म सेम रो ना. या ठिकाणी 2 हायड्रोजन, 1 हायड्रोजन कार्बनला, 1 हायड्रोजन ऑक्सिजनला, म्हणजे या ठिकाणी RC
एच, ऑलरेडी एक एच आहे, आणखी एक एच जोडा म्हणजे या ठिकाणी एच, या ठिकाणी एच, या ठिकाणी ओ एच. त्याला आपण व्यवस्थित ड्रॉ केला तर आर सी एच 2 ओ एच हा मॉलिक्यूल तयार झाला. म्हणजे तयार झाला अल्कोहोल. हा कोणता अल्कोहोल आहे? किती डिग्रीचा? 1 डिग्रीचा. म्हणजे हा प्रायमरी अल्कोहोल फॉर्म झाला. लक्षात. याच ठिकाणी आपण सेकंड एक्झाम्पल पाहू. त्या ठिकाणी घेतलेला असेल CH3 C डबल बॉन्ड O H म्हणजे हा ऍसिटाल्डिहाइड. ऍसिटाल्डिहाइड. ऍसिटाल्डिहाइडचं IUPAC नेम आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. काय आहे IUPAC नेम? IUPAC नेम लक्षात ठेवायचं. काय आहे? 2 कार्बन म्हणजे एक सिंगल बॉन्ड आहे म्हणजे AN आणि या ठिकाणी अल्डिहाइड आहे. अल्डिहाइडचा हा फंक्शनल ग्रुप C डबल बॉन्ड OH. याचं सेकंडरी सफिक्स आहे AL म्हणजे या ठिकाणी जोडायचं AL म्हणजे इथेनॉल. याच्यावरती आपण ऍडिशन्स करायची हायड्रोजनची 2 टाइम हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? सोडियम अमलगम NaHG इन वॉटर. नेसेंट रिएजंट. एक हायड्रोजन कार्बनला, एक हायड्रोजन ऑक्सिजनला, एक हायड्रोजन कार्बनला जोडतात, एक हायड्रोजन ऑक्सिजनला जोडतात. तयार काय झाला असेल? CH3 CH2OH. त्याला आपण असं लिहू शकतात CH3 CH2OH म्हणजेच 2 कार्बन एक सिंगल बॉन्ड AN आणि OH आहे म्हणजे OL म्हणजे इथेनॉल. हा कोणता अल्कोहोल आहे? हा सुद्धा प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोलचाच मॉलिक्यूल फॉर्म झालेला पाहायला भेटतो. लक्षामध्ये प्रायमरी अल्कोहोल. आता आपण या ठिकाणी कीटोनचं रिडक्शन करू. कोणताही या ठिकाणी अल्डिहाइड वापरू शकता. असं नाही की पर्टिक्युलर हेच अल्डिहाइड वापरायचे. कोणतेही आपण अल्डिहाइडचे मॉलिक्यूल या ठिकाणी यूज करू शकता आणि डबल कार्बन ऑक्सिजन बॉन्डचं म्हणजे कार्बोनिल ग्रुपचं रिडक्शन करू शकता. इकडे लक्ष द्या. आता आपण या ठिकाणी कीटोनच्या मॉलिक्यूलचं रिडक्शन करू. सेम रिएजंट्स वापरू. इकडे लक्ष द्या. कीटोन म्हणजे या ठिकाणी R C डबल बॉन्ड O या ठिकाणी R. त्याला आपण कीटोन म्हणतात. हा कीटोन. त्याच्यावरती आपण ऍडिशन्स केली 2 टाइम हायड्रोजन in presence of sodium amalgam in water nascent reagents. 2 फॉर्म तयार काय झाला असेल? या ठिकाणी हा एक जसे तसा RCR एक हायड्रोजन कार्बनला, एक हायड्रोजन ऑक्सिजनला, एक हायड्रोजन कार्बनला, एक हायड्रोजन ऑक्सिजन. तयार काय झालेला असेल? तर तयार झालेला असेल त्याला आपण व्यवस्थित ड्रॉ केलं तर हा सेकंडरी अल्कोहोल आहे. सेकंडरी अल्कोहोल. त्याला आपण सेकंडरी अल्कोहोल म्हणतात. कारण या कार्बनला दुसरे 2 R ग्रुप अटॅच आहेत म्हणून सेकंडरी अल्कोहोल. आणखी जर आपण या ठिकाणी सिंपल याचं एक्झाम्पल घेतलं CH3 C डबल बॉन्ड O CH3 हा आहे ऍसिटोन. ऍसिटोन. त्याच्यावरती आपण ऍडिशन केलेली असेल कशाची? या ठिकाणी 2 टाइम हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ सोडियम अमलगम NaHG इन वॉटर. तयार काय झालं असेल? थोडीशी लक्ष द्या. तयार काय झालं असेल? 2 हायड्रोजन आहेत. 2 एक कार्बनला, एक हायड्रोजनला ऍड झालेला असेल. या ठिकाणी एक कार्बनला ऍड करतात, एक हायड्रोजनला, कार्बनला, एक ऑक्सिजनला ऍड करतात. तयार झाला असेल अल्कोहोल. म्हणजे याचं जर स्ट्रक्चर आपण व्यवस्थित ड्रॉ केलं तर तयार झाला CH3 CHOH CH3. म्हणजे कोणता अल्कोहोल आहे? सेकंडरी अल्कोहोल. याचं नाव काय असेल? टोटल 3 कार्बन म्हणून प्रो. 2 नंबरला OH सिंगल बॉन्ड आहे मी या ठिकाणी AN. 2 नंबरला OH म्हणून 2OL म्हणजे प्रोपेन 2OL किंवा 2 प्रोपॅनॉल असं या ठिकाणी याचं नाव तयार करत असतो. हे जी सर्व रिडक्शन्स आहेत हे आपण मेटलच्या प्रेझेन्स मध्ये केलेलं रिडक्शन आहे. म्हणजे याला आपण मेटॅलिक रिडक्शन म्हणतात. हायड्रोजनेशन रिएक्शन असं या ठिकाणी रिप्रेझेंट केलं असतं. तर इकडे लक्ष द्या.
आता या ठिकाणी डायरेक्ट रिएक्शन्स पाहिल्या, आता आपण याचं थोडंसं डिटेलमध्ये मेकॅनिझम पाहू, नेमकं ही रिएक्शन्स कशी फॉर्म झालेली असू शकते. तर एका लक्ष द्या, मेकॅनिझम्स मध्ये जर आपण या ठिकाणी गेला तर आपल्याला असं सांगता येईल, मेटल थ्रो जे आपण रिडक्शन्स केलेलं आहे हे आपल्याला फ्री रॅडिकल्स थ्रो रिडक्शन झालेलं पाहायला भेटतं. फ्री रॅडिकल म्हणजे कसं असेल पहा त्या ठिकाणी मेकॅनिझम. या ठिकाणी आपण वापरलेला असेल कार्बन, कोणता असेल अल्डेहाइड असो किंवा कीटोन असतो. या ठिकाणी असेल कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड, हा कार्बोनिल कंपाऊंड. कार्बोनिल कंपाऊंड्स वरती आपण या ठिकाणी ऍडिशन्स केली होती H2 गॅस. H2 गॅस असं लिहिलं असेल किंवा आपण या ठिकाणी 2 टाइम H असं लिहिलं असेल H2 गॅस. इन प्रेझेन्स ऑफ, इकडे लक्ष द्या, इन प्रेझेन्स ऑफ आपण सांगितलं होतं रॅनिनिकेट. काय असतं पहा या ठिकाणी, हा जो कार्बोनिल कंपाऊंड आहे या कार्बोनिल कंपाऊंड मध्ये एक सिग्मा बॉन्ड आहे, एक पाय बॉन्ड आहे. पाय बॉन्ड हा वीक आहे. या ठिकाणी काय होतं, हायड्रोजन आहे म्हणजे H2 आहे, हायड्रोजन हायड्रोजन बॉन्ड आहे. जनरली हायड्रोजन हायड्रोजन बॉन्ड हा स्ट्रॉंग असतो, इझिली ब्रेक होत नाही, म्हणून आपण या ठिकाणी हा एक कॅटॅलिस्ट वापरतो. हा कॅटॅलिस्ट काय करतो, या ठिकाणचा जो बॉन्ड आहे स्ट्रॉंग बॉन्ड तो वीक बॉन्ड मध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे या ठिकाणी काय होतं ते लक्ष द्या, या ठिकाणी जो डबल बॉन्ड आहे या डबल बॉन्डला आपण या ठिकाणी एक चेंबर काढतो. या चेंबर मध्ये हा या ठिकाणी मेटल ऍड केलेला असेल म्हणजे कॅटॅलिस्ट ऍड केलेला असेल. सिंपल सांगायचं म्हणजे कॅटॅलिस्ट ऍड केलेला असेल आणि ह्या मेटलचा हा एक सरफेसचा एरिया असेल. सरफेस, या सरफेस वरती या ठिकाणचा हायड्रोजन ऍड होईल. म्हणजे हा हायड्रोजन कसा आहे, स्ट्रॉंग बॉन्ड फॉर्म केलेला आहे H2. हायड्रोजन हायड्रोजन बॉन्ड स्ट्रॉंग असतो. ज्यावेळेस हा मेटलच्या सरफेस वरती ऍड होतो त्यावेळेस तो बॉन्ड वीक बनतो. म्हणजे हा मेटल, या ठिकाणचा जो रिएजन्स आहे मेटल आहे, हा काय करतो, हायड्रोजन हायड्रोजनचा बॉन्ड वीक बनवण्याचं काम करतो. आणि दोन्ही हायड्रोजन या कार्बोनिल कंपाऊंड्सला सेम साईडला ऍड झालेले पाहायला मिळतात. सेम साईडला, पण सेम साईड ऍड कसे होतात, या ठिकाणी बॉन्डचं ब्रेकिंग होतं. बॉन्डचं ब्रेकिंग झाल्यानंतर काय भेटतं इकडे, बॉन्डचं ब्रेकिंग कसं होतं, या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स, एक इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे ट्रान्सफर होतो, एक इलेक्ट्रॉन कार्बन कडे ट्रान्सफर होतो. एक कार्बन कडे ऑक्सिजन कडे ट्रान्सफर झाला की या ठिकाणी बनतो, या ठिकाणी बनतो कार्बन ऑक्सिजन, कार्बन वरती एक डॉट, ऑक्सिजन वरती एक डॉट. म्हणजे या ठिकाणी कार्बन फ्री रॅडिकल, ऑक्सिजन फ्री रॅडिकल तयार झाला. मी साईडला लिहून दाखवतो. या ठिकाणी हे H2 गॅस होते. सपोज या ठिकाणी जर दाखवलं तर हा कार्बन, या ठिकाणी ऑक्सिजन, कार्बन वरती इलेक्ट्रॉन्स, ऑक्सिजन वरती इलेक्ट्रॉन्स, त्याला आपण फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणतात किंवा फ्री रॅडिकल्स म्हणतात. हा एक फ्री रॅडिकल्स तयार झाला. तसंच या ठिकाणी हायड्रोजन आणि हायड्रोजनचा बॉन्ड स्ट्रॉंग असतो. या ठिकाणी या दोघांमध्ये फ्री रॅडिकल्स फॉर्म होतो म्हणजे बॉन्ड ब्रेक होतो आणि यांच्यापासून या ठिकाणी H डॉट प्लस H डॉट यानी की H फ्री रॅडिकल, हायड्रोजन फ्री रॅडिकल बनतो. या ठिकाणचा हायड्रोजन फ्री रॅडिकल आणि ऑक्सिजन फ्री रॅडिकल हे दोन्ही एकमेकांना अटॅच होतात, नवीन फॉर्म झाले फ्री रॅडिकल. या ठिकाणी कार्बन फ्री रॅडिकल आणि हायड्रोजन फ्री रॅडिकल हे दोन्ही एकमेकांना ऍड होतात आणि फॉर्म काय होतं तर या ठिकाणी कार्बन हे 2 डॅश, एक हायड्रोजन या ठिकाणी ऍड होतो, दुसरा हायड्रोजन या ठिकाणी ऍड होतो. या ठिकाणी एक हायड्रोजन बॉटम साइडला, ऑक्सिजनला दुसरा हायड्रोजन बॉटम साइडला. म्हणजे सेम साइडला आपण हायड्रोजन ऍड करताय कार्बोनिल कंपाऊंड्सला. याचं मेकॅनिझम, याचं ब्रेकिंग आपल्याला या फॉर्म मध्ये झालेलं पाहायला मिळतं. या ठिकाणी कार्बन ऑक्सिजन मधला डबल बॉन्ड ब्रेक होतो, फ्री रॅडिकल्स तो, त्याला आपण फ्री रॅडिकल्स म्हणतात, या डॉटला फ्री रॅडिकल्स म्हणतात. फ्री रॅडिकल्स तो, कार्बोनिल ग्रुपचं ब्रेकिंग झालं, हायड्रोजनचं ब्रेकिंग झालं, दोन्ही ऍटम्स एकमेकांना अटॅच झाले. या ठिकाणी ऑक्सिजन हायड्रोजन, ऑक्सिजन हायड्रोजन यांच्यामध्ये एक बॉन्ड फॉर्म झाला. कार्बन फ्री रॅडिकल, हायड्रोजन फ्री रॅडिकल हे एकमेकांना अटॅच झाले, त्यांच्यामध्ये एक बॉन्ड फॉर्म झाला
आणि या ठिकाणी आपल्याला हा अल्कोहोलचा मॉलिक्यूल जनरेट झालेला पाहायला मिळतो. याच्या ऍडिशन या प्रोसेस थ्रू झालेली पाहायला मिळते. लक्षामध्ये मग या ठिकाणी आपण दोन्ही ठिकाणी आर आर जोडलेला असेल तर या ठिकाणी आर आर जोडून आपल्याला सेकंडरी अल्कोहोल पाहायला भेटेल. तो या ठिकाणी आपण एका ठिकाणी आर जोडलं एका ठिकाणी एच जोडलेला असेल हा आहे अल्डिहाइड. अल्डिहाइड म्हणजे या ठिकाणी आपण एच जोडतात तर हा तयार झाला असेल प्रायमरी अल्कोहोल. म्हणजे अल्डिहाइडचं रिडक्शन केलं की प्रायमरी अल्कोहोल भेटला आणि कीटोनचं रिडक्शन केलं की सेकंडरी अल्कोहोल फॉर्म झाला. हे झालं आपल्याला मेटल थ्रो रिडक्शन केलेल्याचं मेकॅनिझम. लक्षामध्ये तर आता आपण या ठिकाणी यालाच एक अल्टरनेटिव्ह रिएजंट्स या ठिकाणी पाहायला भेटतो रिडक्शन करण्यासाठी. तो म्हणजे या ठिकाणी स्ट्रॉंग पॉवरफुल रिड्युसिंग रिएजंट. कोणता? या मेटॅलिक रिडक्शनला अल्टरनेटिव्ह मध्ये आपल्याला स्ट्रॉंग पॉवरफुल रिड्युसिंग रिएजंट्स या ठिकाणी पाहायला भेटतात. ते म्हणजे कोणते असतील तर या ठिकाणी लिथियम, ॲल्युमिनियम हायड्राइड LiAlH4 आणि सेकंड म्हणजे या ठिकाणी NaBH4 म्हणजे सोडियम बोरोहायड्राइड. हे दोन्ही रिएजंट आपल्याला पॉवरफुल रिड्युसिंग रिएजंट म्हणून पाहायला भेटतात. पण याच्यामध्ये लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड इज मोर रिएक्टिव्ह दॅन सोडियम बोरोहायड्राइड. लिथियम बोरोहायड्राइड पेक्षा सोडियम बोरोहायड्राइड हा लेस रिएक्टिव्ह आहे. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड हा मोर रिएक्टिव्ह आणि सोडियम बोरोहायड्राइड हा लेस रिएक्टिव्ह. अशा कशामुळे पाहायला भेटतं त्याचाही रिझन आपण या ठिकाणी पाहणार आहे. जनरली आपण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड न वापरता सोडियम बोरोहायड्राइड हाच रिएजंट आपण वापरतात. का वापरतात? कारण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड हा हँडलिंग करण्यासाठी थोडा डिफिकल्ट आहे. इझिली हँडलिंग करता येत नाही. सोडियम बोरोहायड्राइड आपण इझिली हँडलिंग करू शकता. सेकंड म्हणजे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड हा कॉस्टली पण आहे. सोडियम बोरोहायड्राइड जास्त कॉस्टली नाही त्याच्यामुळे आपण या ठिकाणी यूज करू शकता त्याचं. आणि नंतर म्हणजे या ठिकाणी सोडियम बोरोहायड्राइड आपल्याला जनरली दोघांचा रोल तर सेमच आहे. सोडियम बोरोहायड्राइड आणि लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड हे दोन्हीही पॉवरफुल रिड्युसिंग रिएजंट आपल्याला हायड्राइड डोनेट करतात. हायड्राइड आयन H मायनस आयन डोनेट करू शकतात म्हणजे डोनेट करून ते दाखवतात. सिंपल या ठिकाणी सुरुवातीला रिएक्शन पाहू काय असतील ते. या ठिकाणी जर आपण अल्डिहाइड घेतला इकडे लक्ष द्या RC डबल बॉन्ड O या ठिकाणी H हा आहे अल्डिहाइड. या अल्डिहाइड वरती आपण या ठिकाणी ऍडिशन केलेले असेल कोणाची एक तर लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड ऍडिशन करतात. इकडे लक्ष द्या लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड LiAlH4 इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. ड्राय इथर हे सॉल्व्हंट असतं. या सॉल्व्हंट मध्ये हा डिझॉल्व होतो. आणि सेकंड स्टेप मध्ये आपण ऍसिडिक मीडियम मध्ये त्याचा हायड्रोलिसिस करू शकतात. म्हणजे या ठिकाणी H प्लस ऑब्लिक H2O ऍसिडिक मीडियम मध्ये हायड्रोलिसिस करणे. लक्षामध्ये किंवा यालाच आपण असं लिहू शकतात ऑर मध्ये HPO प्लस त्याचा मिनिंग सेम. लक्षामध्ये या ठिकाणी काय होतं पण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड हा हायड्राइड डोनेट करतो म्हणजे हायड्रोजन देतो. किती हायड्रोजन देतो? एक हायड्रोजन देतो कार्बनला, एक हायड्रोजन देतो ऑक्सिजनला. जनरली या ठिकाणी एक हायड्रोजन हा कार्बोनिल ग्रुपला दिलेला पाहायला भेटतो. H प्लस कंडिशन मध्ये आपल्याला ऑक्सिजन कडे हायड्रोजन ट्रान्सफर होतो. म्हणजे फायनली प्रॉडक्ट मध्ये काय भेटतं RCH या ठिकाणी कार्बन एक हायड्रोजन आणि एक हायड्रोजन या ठिकाणी शिफ्ट होतो लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड मधला डायरेक्ट कार्बन ग्रुपच्या कार्बनला. या ठिकाणी कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड कन्वर्ट सिंगल बॉन्ड. आणि सेकंड स्टेप मध्ये काय होतं तर हा जो H प्लस आहे हा H प्लस या ऑक्सिजनला ऍड होतो या ठिकाणी. म्हणजे तयार काय झालं RCH2OH म्हणजे अल्कोहोल. कोणता अल्कोहोल भेटला
प्रायमरी अल्कोहोल। याही ठिकाणी आपल्याला अल्डिहाइडचं रिडक्शन केल्याच्या नंतर हा प्रायमरीज अल्कोहोलचा मॉलिक्युल्स फॉर्म झालेला पाहायला मिळतो। लक्षामध्ये आपण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइडच्या ऐवजी सोडियम बोरोहायड्राइड सुद्धा वापरू शकता। दोघांचा रोल मात्र सेमच आहे, असं नाही की या ठिकाणी आपण सोडियम बोरोहायड्राइड वापरायचं नाही, या ठिकाणी दोघांचा रोल सेम आहे, दोघांच्या कंडिशन सेम आहे, त्याच्यामुळे आपण तोही वापरू शकता। सेकंड या ठिकाणी एक्झाम्पल घेऊ, CH3 C डबल बॉन्ड O PH हा आहे ऍसिटाल्डिहाइड। या ऍसिटाल्डिहाइडच्या मॉलिक्युल्स वरती आपण काय केलं असेल तर या ठिकाणी ऍडिशन केले असेल कोणाची, तर या ठिकाणी लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर। सेकंड टाइम मध्ये H प्लस ऑब्लिक H2O वॉटरच्या प्रेझेन्स मध्ये सॉरी ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये हायड्रोलिसिस केलेला असेल, या ठिकाणी रिडक्शन झाल्याच्या नंतर म्हणजे फायनली काय करतात, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड एक हायड्रोजन डोनेट करतो कार्बनला आणि H प्लस हायड्रोजन डोनेट करतो ऑक्सिजनला, म्हणजे CH3 CH2OH that is called ethanol। इथेनॉल हा कोणता अल्कोहोल आहे, प्रायमरी अल्कोहोल, 1 डिग्री अल्कोहोलचा मॉलिक्युल्स पाहायला भेटतो इथेनॉल। सपोज या ठिकाणी मी कीटोन घेतला तर आपण आतापर्यंत सर्व अल्डिहाइड आणि कीटोनच या ठिकाणी डिस्कस करतात। लक्षात सपोज या ठिकाणी मी जर कीटोन वापरला तर काय तयार झालं असेल, इकडे लक्ष द्या। जर या ठिकाणी मी कीटोन घेतला, या ठिकाणी घेतला RC डबल बॉन्ड O, या ठिकाणी R हा कीटोन म्हणजे ऍसिटोन, आणि या ऍसिटोनच्या मॉलिक्युल्स वरती ऍडिशन केलेली असेल कोणाची, तर या ठिकाणी NaBH4 सोडियम बोरोहायड्राइड इन ड्राय इथर सॉल्व्हेंट। सेकंड टाइम मध्ये हायड्रोलिसिस इन ऍसिडिक मीडियम H2O तयार काय झालं असेल, सोडियम बोरोहायड्राइड सुद्धा हायड्राइड डोनर आहे, हा एक हायड्रोजन डोनेट करतो कोणाला, कार्बनला, म्हणजे या ठिकाणी R C या ठिकाणी H R कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचे कन्वर्जन सिंगल बॉन्ड मध्ये, आणि या ठिकाणी हा जो H प्लस आहे तो ऑक्सिजनला इलेक्ट्रॉन डोनेट करतो, म्हणजे या ठिकाणी OH तयार काय झालं, तर या ठिकाणी अल्कोहोल कोणता आहे, सेकंडरी, या ठिकाणी सेकंडरी अल्कोहोल। सेम त्याचं एक्झाम्पल्स पाहू, या ठिकाणी काय तयार झालं असेल। एक्झाम्पल मध्ये जर गेलात तर या ठिकाणी सांगता येईल हा CH3 आहे, C डबल बॉन्ड O CH3 हा आहे आपल्याला कीटोन, त्याला आपण ऍसिटोन म्हणतात किंवा याला आपण कीटोन असं सुद्धा म्हणतात। तुम्ही म्हणताल इकडे कीटोन दिलं, या ठिकाणी ऍसिटोन दिलं, काही हरकत नाही, याला आपण कीटोन सुद्धा म्हणतात। त्याचा IUPAC नेम काय आहे, या ठिकाणी प्रो 3 कार्बन आहे म्हणून प्रो, सिंगल बॉन्ड आहे म्हणून AN, आणि कीटोनचा या ठिकाणी सेकंडरी सफिक्स काय आहे 1, म्हणजे या ठिकाणी ONE 1, प्रोपेन 1 असं याचं नाव आहे IUPAC नेम। या ठिकाणी याच्यावरती ऍडिशन केले असेल NaBH4 सोडियम बोरोहायड्राइड इन ड्राय इथर। सेकंड टाइम याचे ऍडिशन केले असेल याच्यावरती आपण या ठिकाणी H3O प्लस यानी की H प्लस ऑब्लिक H2O ऍसिडिक कंडिशन मध्ये हायड्रोलिसिस फॉर्म काय झाला असेल, सेम एक हायड्रोजन कार्बनला एक हायड्रोजन ऑक्सिजनला, CH3 कार्बन हायड्रोजन CH3OH। फक्त एवढं लक्षात ठेवायचं, मेकॅनिझम्स मध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहे कोणत्या पोझिशनला या ठिकाणी हायड्रोजन कोणत्या ठिकाणचा ट्रान्सफर झाला। इकडे लक्ष द्या, या ठिकाणी आहे सेकंडरी अल्कोहोल, याचं नाव आहे टोटल 3 कार्बन म्हणजे प्रो, या ठिकाणी सिंगल बॉन्ड म्हणजे AN, आणि 2 नंबरला OH ग्रुप म्हणजे 2OL म्हणजे 2 प्रोपेनॉल किंवा प्रोपेन 2OL। लक्षामध्ये हे सर्व आपल्याला या ठिकाणी डायरेक्ट रिएक्शन पाहायला भेटल्या। आता आपण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आणि सोडियम बोरोहायड्राइड यांचं मेकॅनिझम पाहू। या ठिकाणी मेकॅनिझम कसं या ठिकाणी तयार झालं असेल, वेगळं लक्ष द्या, या ठिकाणी फॉर्म झालेलं असेल मेकॅनिझम
ज्यावेळेस आपण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड वापरता मेकॅनिझम्स मध्ये पहा, इकडे लक्ष द्या आता. मेकॅनिझम्स मध्ये आपण या ठिकाणी समजू शकता, हा आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. त्याचा अर्थ लिथियम वरती पॉझिटिव्ह चार्ज आणि ॲल्युमिनियम वरती निगेटिव्ह चार्ज. याचं जर आपण डिसोसिएशन केलं तर काय बनतं, लिथियम पॉझिटिव्ह चार्ज प्लस या ठिकाणी ॲल्युमिनियम हायड्राइड AlH4 निगेटिव्ह चार्ज. AlH4 निगेटिव्ह चार्ज काय करतो, हायड्राइड डोनेट करतो. म्हणजे या ठिकाणी काय होतं, इकडे लक्ष द्या, AlH4 निगेटिव्ह चार्ज आहे, हा काय करतो, हायड्राइड डोनेट करतो. हायड्राइड आयन म्हणजे H मायनस, हा डोनेट करतोय, हायड्राइड आयन देतो आणि फॉर्म होतो AlH3. लक्षात. तसंच जर आपण सोडियम कडे गेलात तर काय बनतं, इकडे लक्ष द्या, NaBH4. सोडियम वरती पॉझिटिव्ह चार्ज, BH4 वरती निगेटिव्ह चार्ज. याचं डिसोसिएशन केलं या ठिकाणी बनतो Na प्लस प्लस या ठिकाणी BH4 मायनस. हा सुद्धा हायड्राइड डोनेट करतो. म्हणजे या ठिकाणी BH4 मायनस हा हायड्राइड देतो, हायड्राइड आयन देतो, म्हणजे H मायनस आयन डोनेट करतो आणि या ठिकाणी भेटतं BH3, बोरॉन ट्रायहायड्राइड BH3. त्यांना हायड्राइड डोनेट केला. लक्षामध्ये लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड सुद्धा या ठिकाणी हायड्राइड डोनेट करतो आणि सोडियम बोरोहायड्राइड सुद्धा या ठिकाणी हायड्राइड डोनेट करतो, हायड्राइड आयन डोनेट करतो. आता या ठिकाणी आपल्याला पाहायचं नेमकं लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड इज मोर रिएक्टिव्ह दॅन सोडियम बोरोहायड्राइड. व्हाय? असं का? इकडे लक्ष द्या. जनरली ज्यावेळेस आपण ॲल्युमिनियम आणि हायड्रोजन पाहता, ॲल्युमिनियम आणि हायड्रोजन, बोरॉन आणि ॲल्युमिनियम, या ठिकाणी बोरॉन ॲल्युमिनियम हे एका खाली येत आहे. लक्षामध्ये बोरॉनची साईज कमी आहे, ॲल्युमिनियमची साईज जास्त आहे. बाई आली गावात इंजेक्शन टोचायला, बोरॉन ॲल्युमिनियम गॅलियम इंडियम गॅलियम. लक्षामध्ये बोरॉनची साईज छोटी आहे, ॲल्युमिनियमची साईज मोठी आहे. या ठिकाणी आपण बोरॉनला ऍड झाला हायड्रोजन या ठिकाणी आणि ॲल्युमिनियमला सुद्धा ऍड झालेला आहे हायड्रोजन. म्हणून ॲल्युमिनियम हायड्रोजन या ठिकाणी बोरॉन या ठिकाणी हायड्रोजन. ॲल्युमिनियमची साईज मोठी आहे, याचा अर्थ ॲल्युमिनियम आणि हायड्रोजन यांची लेंथ कशी आहे, लॉंग. म्हणजे ॲल्युमिनियम मधील आणि हायड्रोजन मधील बॉन्डची लेंथ लॉंग आहे का, साईज जास्त आहे. या ठिकाणी बोरॉन मधील आणि हायड्रोजन मधील जी लेंथ आहे ती शॉर्ट आहे, कारण यांची दोघांची साईज छोटी आहे. बोरॉनची साईज छोटी असल्यामुळे ती हायड्रोजनच्या क्लोज मध्ये येते. म्हणजे या दोघांमधील जे बॉन्डचे डिस्टन्स आहे ते शॉर्ट आहे, कमी आहे ऍज कम्पेअर टू ॲल्युमिनियम. या ठिकाणचं बॉन्ड लेंथ जास्त आहे, याचा अर्थ हा बॉन्ड वीक आहे. आणि या ठिकाणचे बॉन्ड लेंथ कमी आहे, याचा अर्थ या ठिकाणचा बॉन्ड स्ट्रॉंग आहे. मग वीक बॉन्ड इझिली ब्रेक होईल का स्ट्रॉंग बॉन्ड? वीक बॉन्ड, मग ॲल्युमिनियम मधला बॉन्ड हा इझिली ब्रेक होतो ऍज कम्पेअर टू बोरॉन मधील बॉन्ड पेक्षा. म्हणून ॲल्युमिनियम हायड्राइड हा स्ट्रॉंग पॉवरफुल रिड्युसिंग रिएजंट ऍज कम्पेअर टू बोरॉन हायड्राइड म्हणजे सोडियम बोरोहायड्राइड. याच्यापेक्षा हा हायली रिएक्टिव्ह प्रकाराचा बॉन्ड इझिली ब्रेक होतो, त्याचा बॉन्ड इझिली ब्रेक होत नाही, थोडा स्ट्रॉंग आहे, म्हणून याची रिएक्टिव्हिटी कमी, याची रिएक्टिव्हिटी जास्त. लक्षामध्ये आता हे झालं दोघांचं सेपरेशन. आता इकडे लक्ष द्या, यांची ज्यावेळेस ऍडिशन आपण या कार्बोनिल ग्रुप वरती करतात त्यावेळेस मेकॅनिझम कसं झालं असेल हे नोट आउट करून घ्या. या ठिकाणी काय असेल आपल्याला असं सांगता येईल, ॲल्युमिनियम इज ग्रेटर साइज दॅन बोरॉन. या ठिकाणी ॲल्युमिनियमची साईज जास्त आहे कोणापेक्षा, बोरॉन पेक्षा. म्हणून
aluminium hydride, lithium aluminum hydride is more reactive than sodium borohydride. लक्षात आलं? तर इकडे लक्ष द्या. आपण या ठिकाणी मेकॅनिझम्स पाहू, नेमकं कसं तयार झालेलं पाहायला भेटेल. मेकॅनिझम्स कोणाचं? कार्बोनिल कंपाऊंडचं रिडक्शन कसं तयार झालं असेल. इकडे लक्ष द्या. या ठिकाणी आहे CH3 C डबल बॉन्ड O H. हा आहे अल्डिहाइडचा मॉलिक्यूल. ऍसिटाल्डिहाइड म्हणतात त्याला आपण. ऍसिटाल्डिहाइड. ऍसिटाल्डिहाइडच्या मॉलिक्यूल्स वरती आपल्याला ऍड काय करायचं? लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. काय ऍड करायचं? लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. म्हणजे या ठिकाणी आपण ऍड केलेलं असेल, इकडे लक्ष द्या. या ठिकाणी लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. लिथियम वरती पॉझिटिव्ह चार्ज, अल्युमिनियम हायड्राइड वरती निगेटिव्ह चार्ज. हा काय करतो? हायड्राइड डोनेट करतो. अल्युमिनियम हायड्राइड काय करतो? हायड्राइड डोनेट करतो H मायनस आयन. हायड्राइड आयन डोनर काय करतो? लिथियम अल्युमिनियम हायड्राइड हा हायड्राइड आयन देतो. मग हायड्राइड आयन दिल्याच्या नंतर काय होतं? या ठिकाणी हा जो कार्बन ऑक्सिजन आहे तो पोलार नेचर आहे याचा. पोलार पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज. म्हणजे ऑक्सिजन वरती ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते म्हणून याच्यावरती येतो निगेटिव्ह चार्ज. कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असते म्हणून याच्यावरती येतो पॉझिटिव्ह चार्ज. हे झालं पोलार नेचर. म्हणजे या ठिकाणी या दोघांमध्ये इलेक्ट्रोफिलिक नेचर कोणाचं असतं? कार्बनचं. कारण कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. आपण डोनेट काय करताय? हायड्राइड आयन म्हणजे H मायनस आयन. मग हा H मायनस कशाला ऍड होईल? ऑक्सिजन ऍड होईल का कार्बनला? कार्बनला. का? तर कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज, हायड्रोजन वरती निगेटिव्ह चार्ज. म्हणून हायड्राइड आयन हा डायरेक्टली आपण या कार्बनला ऍड करतो. लिथियम अल्युमिनियम हायड्राइड कोणाला हायड्रोजन डोनेट करतोय? हायड्राइड आयन कोणाला डोनेट करतोय? कार्बोनिल ग्रुपच्या कार्बनला डोनेट करतो. ऑक्सिजनला डोनेट करतो का? नाही. कार्बोनिल ग्रुपच्या कार्बनला डोनेट करतो. मग काय तयार झालं असेल? CH3 कार्बन एक हायड्राइड डोनेट झाला. या ठिकाणी हायड्राइड, या ठिकाणी एक हायड्रोजन होता. हायड्रोजन जसं काही या निगेटिव्ह चार्जचा अटॅक कार्बोनिल ग्रुपच्या कार्बन वरती होईल तसा या ठिकाणी कार्बन ऑक्सिजन मधला पाय बॉन्ड मधील इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे ट्रान्सफर होईल. या ठिकाणी हा ट्रान्सफर झाला ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज. आलं लक्षामध्ये? लिथियम अल्युमिनियम हायड्राइड मधील हायड्राइड आयन हा कार्बोनिल ग्रुपच्या कार्बनला ऍड झाला त्यावेळेस असं स्ट्रक्चर तयार झालं. आता सेकंड स्टेप मध्ये काय केलं आपण? ऍसिडिक कंडिशन मध्ये हायड्रोलिसिस केलं. म्हणजे याच्यावरती आपण या ठिकाणी ऍड केलं H प्लस ऑब्लिक H2O. ऍसिडिक कंडिशन मध्ये हायड्रोलिसिस. मग काय झालेलं असेल? इकडे लक्ष द्या. या ठिकाणी हा निगेटिव्ह चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. या दोघांचं अट्रॅक्शन होईल. या ठिकाणी प्रोटॉन ऑक्सिजनला अटॅच होईल. या ठिकाणी ऑक्सिजनला अटॅच होईल आणि तयार काय झालं असेल? CH3 CH2 व्यवस्थित लक्ष द्या. CH3 CH2OH. या ठिकाणी OH. आपण OH वरती लिहिलं का किंवा आपण OH या ठिकाणी समोर असं दाखवलं काय? दोघांचं मिनिंग सेम. तयार झाला इथं. आलं लक्षामध्ये? असं या ठिकाणी आपल्याला मेकॅनिझम्स पाहायला भेटतं. ही सिंगल स्टेप, या ठिकाणी सेकंड स्टेप. आलं लक्षामध्ये? कीटोनचं रिडक्शन केलं तर आपल्याला या ठिकाणी सेम प्रोसेस मध्ये पाहायला भेटतो. या ठिकाणी जर आपण ड्रॉ केलं CH3 C डबल बॉन्ड O CH3 कोणत्याही मॉलिक्यूलचा सॉलिड असो कोण कीटोन असो या ठिकाणी काय करतात? ऍडिशन केलेले असेल आपण या ठिकाणी लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. लिथियम वरती पॉझिटिव्ह चार्ज, अल्युमिनियम वरती निगेटिव्ह चार्ज. कारण अल्युमिनियमची व्हॅलन्सी किती असते? 3. बोरॉनची व्हॅलन्सी 3. एक एक्स्ट्रा हायड्रोजन ऍड आहे म्हणजे 4 हायड्रोजन ऍड आहे म्हणून याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आला आणि लिथियम वरती पॉझिटिव्ह चार्ज आला.
याचा रोल काय आहे? हायड्राइड डोनर काय आहे? हायड्राइड डोनर, H मायनस डोनर. मग हा H मायनस डोनर कोणाला करतो? डोनेट कोणाला करतो? कार्बोनिल ग्रुपच्या कार्बनला. हा कोणता मॉलिक्यूल्स आहे? ऍसिटोन, कीटोन आहे. हायड्राइड आयन डोनेट झाला म्हणजे तयार काय झालं? CH3 कार्बन, याला अटॅच झाला हायड्रोजन, त्या ठिकाणी CH3 आहे, हा CH3, त्या ठिकाणी ऑक्सिजन. हायड्राइड डोनेट झाला कार्बन, कारण याच्यावरती डेल्टा निगेटिव्ह चार्ज आहे, याच्यावरती डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज आहे. या दोघांचं नेचर पोलार आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज. कार्बोनेटचा कार्बन बनला इलेक्ट्रोफिलिक, त्याच्यावरती न्यूक्लियोफाइलची ऍडिशन झाली, हायड्राइड आयनची ऍडिशन झाली. आपण स्पेशल H2 वापरता या ठिकाणी नाही वापरत. कारण H2 का वापरत नाही? कारण लिथियम ऍल्युमिनियम हायड्राइडच हायड्राइड आयन डोनेट करतोय, म्हणून आपण H2 डायरेक्ट वापरत नाही. लक्षात आलं? या ठिकाणी बॉन्डचं शिफ्टिंग होईल, तयार झाला असेल ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज. सेकंड स्टेप मध्ये काय करतात? सेकंड स्टेप मध्ये आपल्याला या ठिकाणी H प्लस ऑब्लिक H2O वॉटर, आपल्याला ऍसिडिक कंडिशन्स मध्ये वॉटरची ऍडिशन्स करतात. त्यावेळेस काय होईल? या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज आहे, या ठिकाणचा पॉझिटिव्ह चार्जचा प्रोटॉन एक्सेप्ट करेल आणि फार काय झाला असेल तर या ठिकाणी CH3 कार्बन, याला अटॅच झाला हायड्रोजन, CH3, त्या ठिकाणी OH, काय बनला? सेकंडरी अल्कोहोल. काय बनलेला असेल? सेकंडरी अल्कोहोल, म्हणजे या ठिकाणी प्रोपेन 2OL, या ठिकाणचा मॉलिक्यूल या ठिकाणी फॉर्म झालेला असेल. हे आहे सिंपल मेकॅनिझम कशाचं? लिथियम ऍल्युमिनियम हायड्राइड. सिमिलर आपण सोडियम बोरोहायड्राइडचं सुद्धा मेकॅनिझम असंच या ठिकाणी वापरू शकता. लक्ष द्या, काय केलं असेल या ठिकाणी? सोडियम बोरोहायड्राइड मध्ये सुद्धा, इकडे लक्ष द्या व्यवस्थित, सोडियम बोरोहायड्राइड मध्ये सुद्धा आपण या ठिकाणी रिडक्शन करू शकतात. या ठिकाणी असेल डायरेक्ट दाखवतो, CH3 C डबल बॉन्ड O, या ठिकाणी H. ऍसिटाल्डिहाइड घेतला, ऍसिटाल्डिहाइडच्या मॉलिक्यूल्स वरती आपण ऍडिशन्स केले असेल. या ठिकाणी सोडियम बोरोहायड्राइड NaBH4 इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर सॉल्व्हंट. सॉल्व्हंट जरी दिलेलं नसेल तरी आपण घ्यायचं. त्या ठिकाणी तुम्हाला मेन्शन त्या ठिकाणी केलेलं नसतं कधी कधी, त्यावेळेस असं काही करायचं की त्या ठिकाणी सॉल्व्हंट असतं. सोडियम प्लस पॉझिटिव्ह चार्ज, BH4 मायनस निगेटिव्ह चार्ज. सोडियम बोरोहायड्राइड काय करतो? हायड्राइड डोनेट करतो, म्हणजे H मायनस आयन डोनेट करतो. कोणता आयन डोनेट करतो? H मायनस आयन डोनेट करतो. या ठिकाणी हा H मायनस आयन डोनेट करतो, हायड्राइड आयन. हायड्राइड आयन प्रोडक्ट शिफ्ट होतो. कार्बन ग्रुपचा नेचर पोलार आहे, डेल निगेटिव्ह चार्ज, डेल पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रोफिलिक सेंटर आहे, हा निगेटिव्ह चार्जचा हायड्राइड आहे, आयन आहे, हा न्यूक्लियोफिलिक अटॅक करतो. कोणत्या ठिकाणी? इलेक्ट्रोफिलिक सेंटरच्या ठिकाणी. आणि कार्बन ऑक्सिजन मधला बॉन्ड ब्रेक होतो, बॉन्डिंग मधला इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजन कडे जातो. फॉर्म काय होतं? हा आहे कार्बन CH3, या ठिकाणी कार्बन ऑलरेडी प्रेझेंट आहे, एक हायड्रोजन. सोडियम बोरोहायड्राइडने आणखी एक हायड्राइड आयन डोनेट केला, तोही हायड्रोजन या ठिकाणी कार्बनला अटॅच झाला. या ठिकाणी H, या ठिकाणी H. कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये. या ठिकाणी फर्स्ट स्टेप झाली, बॉन्डिंग मधला इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजन कडे, या ठिकाणचा मॉलिक्यूल. सेकंड स्टेप मध्ये काय झालं असेल? सेकंड स्टेप मध्ये या ठिकाणी ऍडिशन्स करता आली, H प्लस ऑब्लिक H2O, वॉटर ऍसिडच्या कंडिशन मध्ये हायड्रोलिसिस केलेलं असेल. ऍसिडिक कंडिशन मध्ये हायड्रोलिसिस केलं म्हणजे तयार काय झालं? या ठिकाणी ऑक्सिजन निगेटिव्ह चार्ज, या ठिकाणी प्रोटॉनचा पॉझिटिव्ह चार्जला एक्सेप्ट करेल, म्हणजे या ठिकाणी हायड्रोजन पॉझिटिव्ह चार्ज अटॅच होईल ऑक्सिजनला, तयार झाला असेल CH3 CH2 आहे, हा CH2 आणि OH, या ठिकाणी OH. काय भेटलं? या ठिकाणी दोन कार्बन म्हणजे इच सिंगल बॉन्ड म्हणजे AN आणि OL आहे, OH आहे म्हणजे OL, इथेनॉल. कोणता अल्कोहोल भेटला? प्रायमरी अल्कोहोल.
कोणता? प्रायमरी अल्कोहोल. सेकंड या ठिकाणी पाहू, सपोज आपण कीटोन घेतला CH3 C डबल बॉन्ड O CH3 दॅट इज कॉल्ड एसिटोन. या एसिटोन वरती आपण या ठिकाणी ऍडिशन्स केले असेल कशाची? सोडियम बोरोहायड्राइड NaBH4 Na पॉझिटिव्ह चार्ज BH4 निगेटिव्ह चार्ज. हा काय करेल? हायड्राइड आयन डोनेट करेल, म्हणजे या ठिकाणी H मायनस आयन डोनेट करेल, प्लस नाही मायनस. त्याच्यावरती डेल निगेटिव्ह चार्ज, याच्यावरती डेल पॉझिटिव्ह चार्ज. हायड्राइड आयन डोनेट करेल, या ठिकाणी न्यूक्लियोफिलिक अटॅक करेल कार्बन ग्रुपच्या कार्बनला, आणि फॉर्म काय झाला असेल तर या ठिकाणी तयार झाला असेल CH3 कार्बन ऍड झाला हायड्रोजन, CH3 ऑक्सिजन निगेटिव्ह चार्ज. फर्स्ट स्टेप मध्ये. सेकंड स्टेप मध्ये काय तयार झालं असेल? इकडे लक्ष द्या. सेकंड स्टेप मध्ये काय भेटलेलं असेल तर या ठिकाणी सेकंड स्टेप मध्ये तयार झालं असेल H प्लस. आता मी काय करतो इकडे लक्ष द्या, H प्लस नाही, मी असं करतो या ठिकाणी D प्लस किंवा D3O प्लस असं दाखवतो. म्हणजे जसं की आपण H3O प्लस दाखवत होता तसं D3O प्लस असं फॉर्म केलं असेल डिटोरियम. तर काय काय झालं असेल? हा काय करतो किंवा यालाच आपण असे दाखवू शकता D प्लस ऑब्लिक D2O. लक्षामध्ये D2O दोघांचे मिनिंग सेम आहे. D प्लस ऑब्लिक D2O किंवा D3O पॉझिटिव्ह चार्ज. लक्षामध्ये काय होईल? इकडे लक्ष द्या. या ठिकाणी काय काय झालं असेल? या ठिकाणी हा निगेटिव्ह चार्ज या ठिकाणचा डिटोरियम एक्सेप्ट करेल, म्हणजे काय झालं असेल CH3 कार्बन हायड्रोजन, या ठिकाणी CH3, या ठिकाणी O D तयार झाला असेल O D. म्हणजे याचा अर्थ आपल्याला ऑक्सिजनला जो हायड्रोजन ऍड होतो तो H प्लस ऑब्लिक H2O मधला, या ठिकाणी ड्यूटेरियम मधला. सेकंड स्टेप मधला कार्बोनिल ग्रुपच्या कार्बनला जो हायड्रोजन ऍड होतो तो या रिएजंट्स मधला ऍड होतो. त्याच्यामधला रिएजंट्स. लक्षामध्ये या ठिकाणी आपल्याला सेकंडरी अल्कोहोलचा मॉलिक्युल्स फॉर्म झालेला पाहायला भेटतो. आपण असे दाखवू शकता किंवा डायरेक्ट आपण H प्लस ऑब्लिक H2 दाखवला तरी नो प्रॉब्लेम. या ठिकाणी आपण OH दाखवतो. लक्षामध्ये. तर हे झालं आपल्याला प्रिपरेशन्स ऑफ अल्कोहोल फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड्स. याच्यामधील फक्त आपण 2 पॉइंटचे मेकॅनिझम्स पाहिलं, रिएक्शन्स पाहिल्या, ते म्हणजे मेटॅलिक रिडक्शन आणि सोडियम बोरोहायड्राइड लिथियम अल्युमिनियम हायड्राइड या पॉवरफुल रिड्युसिंग रिएजंटनं केलेलं रिडक्शन कार्बोनिक कंपाऊंड, फक्त अल्डेहाइड आणि कीटोन. आता जे कार्बोक्सिलिक ऍसिडच्या मॉलिक्युलचं आणि त्याच्या डेरिव्हेटिव्हचं जी मेकॅनिझम्स आहेत किंवा रिएक्शन्स आहेत त्या, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आता आपण या ठिकाणी तिन्ही रिएजंट्स थ्रू आपल्याला या ठिकाणी कंबाइंड एक्झाम्पल्स या ठिकाणी डिस्कस करायचं. तर इकडे लक्ष द्या. त्या ठिकाणी एक्झाम्पल असेल CH3 डबल बॉन्ड CH, या ठिकाणी C डबल बॉन्ड OH. म्हणजे या ठिकाणी हा अल्फा कार्बन, या ठिकाणचा बीटा कार्बन. तर आपण अल्फा कॉमा बीटा अनसॅच्युरेटेड, म्हणजे अनसॅच्युरेशन यानी की डबल बॉन्ड अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड म्हणतात. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. त्याच्यावरती जर आपण या ठिकाणी ऍडिशन्स केले असेल, त्या ठिकाणी H2 निकेल, पॅलाडियम प्लॅटिनियम जो असेल तो. सेकंड टाइम ऍडिशन्स केले असेल त्या ठिकाणी लिथियम अल्युमिनियम हायड्राइड इन ड्राय इथर. सेकंड टाइम H प्लस ऑब्लिक H2O ऍसिडिक मीडियम मध्ये हायड्रोलिसिस. आणि थर्ड टाइम या ठिकाणी ऍडिशन्स करतात सोडियम बोरोहायड्राइड NaBH4 इन ड्राय इथर सॉल्व्हंट. कधी कधी आपल्याला हे ड्राय इथर हे दिलेलं असेल किंवा नसेल पण गृहीत धरायचं या ठिकाणी दिलेलं असतं म्हणून. सेकंड टाइम H प्लस ऑब्लिक H2O ऍसिडिक मीडियम मध्ये हायड्रोलिसिस. या तिघांचे प्रोडक्ट्स काय असतील असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं असेल. तर इकडे लक्ष द्या काय होतं का, या ठिकाणी आपल्याला
निकेल दिलेला असेल H2 ऑब्लिक निकेल असेल किंवा पॅलाडियम असेल किंवा प्लॅटिनियम असेल, हे सर्व काय करतील, निकेल पॅलाडियम प्लॅटिनियम they have reduced carbon carbon double bond as well as carbon oxygen double bond. आपल्याला जर मेटॅलिक कंडिशन फ्लो रिडक्शन केलं तर या ठिकाणी कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं रिडक्शन होतं. कोण करतो, निकेल पॅलाडियम किंवा प्लॅटिनियम. म्हणजे जर आपण या अल्फा बीटा आणि सॅच्युरेटेड अल्डिहाइडच्या मॉलिक्युल्स वरती या ठिकाणी H2 निकेलची ऍडिशन केली तर भेटणारा प्रोडक्ट काय असेल आपला, इकडे लक्ष द्या. तर भेटणारा प्रोडक्ट असेल या ठिकाणी CH3 CH2 CH2 त्या ठिकाणी CH2OH हा मॉलिक्यूल तयार झाला असेल. तो म्हणजे टोटल या ठिकाणी 3 आणि 4 म्हणजे ब्यूट सिंगल बॉन्ड आहे. या ठिकाणी AN त्या ठिकाणी 1 OH ब्यूटेन 1 OH किंवा 1 ब्यूटॅनॉल. ठीक आहे. सेकंड इकडे लक्ष द्या. या ठिकाणी आपल्याला लिथियम अॅल्युमिनियम हायड्राइड दिलेला आहे आणि सोडियम बोरोहायड्राइड. पण होतं काय, बट लिथियम अॅल्युमिनियम हायड्राइड और सोडियम बोरोहाइड्राइड they have does not reduce carbon carbon double bond, only reduce the carbon oxygen double bond. या ठिकाणी लिथियम अॅल्युमिनियम हायड्राइड किंवा सोडियम बोरोहायड्राइड कार्बन कार्बन डबल बॉन्डला रिड्यूस करू शकत नाही किंवा करत नाही. ते फक्त कार्बोनिल ग्रुपच्याच कार्बनचं रिडक्शन करतात, कार्बोनिल ग्रुपचं रिडक्शन करतात. म्हणून तयार झालेला या दोघांचा प्रोडक्ट असेल, रचित लक्ष द्या, या दोघांचाही प्रोडक्ट या ठिकाणी फॉर्म झालेला असेल तो म्हणजे CH3 या ठिकाणी CH डबल बॉन्ड CH या ठिकाणी CH2OH. या दोघांपासून तयार झालेला जो प्रोडक्ट असेल तो या ठिकाणी अल्फा बीटा आणि सॅच्युरेटेड अल्कोहोल असा तयार झाला असेल. हा अल्फा हा बीटा, त्याला आपण अल्फा बीटा आणि सॅच्युरेटेड, हा अल्फा बीटा आणि सॅच्युरेटेड अल्कोहोल असं या ठिकाणी रिप्रेझेंट करतात. लक्षामध्ये. पण इन केस, हा महत्वाचा पॉइंट आहे, इन केस काय झालं असेल इकडे लक्ष द्या. इन केस फिनाइल ग्रुप, इन केस फिनाइल ग्रुप फिनाइल ग्रुप यानी कि C6H5 are directly attached to कोणाला, डबल बॉन्ड, are directly attached to carbon carbon double bond. They have reduced कार्बन कार्बन डबल बॉन्ड. जर कार्बन कार्बन डबल बॉन्डला डायरेक्टली फिनाइल ग्रुप जर ऍड झालेला असेल तर मात्र लिथियम अॅल्युमिनियम हायड्राइड किंवा सोडियम बोरोहायड्राइड या डबल बॉन्डचं रिडक्शन करतात. म्हणजे इकडे लक्ष द्या, म्हणजे
या ठिकाणी जर आपण असा एखादा स्ट्रक्चर काढलेला असेल, या ठिकाणी बेन्झीन रिंग असेल, तर आपण C6CH5 म्हणतात. या ठिकाणी CH डबल बॉन्ड CH असेल, C डबल बॉन्ड OH. हा जो आहे डबल बॉन्ड तो कार्बोनिल ग्रुपच्या शेजारचा आहे, म्हणजे आपण अल्फा बीटा म्हणतात. पण या डबल बॉन्डचाच कार्बनला फिनाइल ग्रुप सुद्धा ऍड झालेला आहे. म्हणून अशा मॉलिक्युल्स वरती जर आपण या ठिकाणी ऍडिशन केलेली असेल, कोणाची, या ठिकाणी लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड, या ठिकाणी ड्रायथर, आणि या ठिकाणी H+/H2O, आणि सेकंड टाइम या ठिकाणी ऍडिशन करून दाखवले असेल आपल्याला NaBH4 ड्रायथर, आणि सेकंड टाइम H+/H2O. तर या ठिकाणी मात्र लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आणि सोडियम बोरोहायड्राइड या डबल बॉन्डचं सुद्धा रिडक्शन करतात, कारण डबल बॉन्डच्या शेजारी बेन्झीनची रिंग प्रेझेंट आहे. असं जर एक्झाम्पल आलेलं असेल तर मात्र लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड किंवा सोडियम बोरोहायड्राइड या डबल बॉन्डचा आणि कार्बोनिल ग्रुपचं दोघांचंही रिडक्शन करतो. म्हणून याचं स्ट्रक्चर काय असेल, बेन्झीन, या ठिकाणी बेन्झीन, CH2 सिंगल बॉन्ड CH2, या ठिकाणी CH2OH, असा प्रोडक्ट या ठिकाणी तयार झालेला पाहायला भेटतो. हे एक फार महत्वाचं एक्झाम्पल्स आहे. लक्षामध्ये याच्यावरती जर आपण H2 निकलची जरी ऍडिशन केली तरी सुद्धा आपल्याला 5 प्रोडक्ट या ठिकाणी जनरेट होतो. म्हणजे H2 जर ऑलरेडी कार्बोनिल ग्रुपच्या शेजारच्या कार्बन मध्ये डबल बॉन्ड आलेला असेल तर त्याचा डबल बॉन्डचं रिडक्शन करतो. तसं याही ठिकाणी रिडक्शन झालेलं आहे. पण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आणि सोडियम बोरोहायड्राइड मात्र या स्ट्रक्चर्स मधील या डबल बॉन्डचं रिडक्शन करत नाही. लक्षामध्ये ठीक आहे. आपण या ठिकाणी थांबून तर आपण स्वतः नंतर घेऊ. ओके बाय.